Welcome student. We start new point heating effect of electric current. आज आपण नवीन मुद्दा विद्युतधारेचे औष्णिक परिणाम याच्याविषयी माहिती आपण घेणार आहोत. When a resistor is connected in an electrical circuit, heat is produced in it due to the current. This is known as the heating effect of current. विद्युत परिपथामध्ये विद्युत रोध जोडल्यास विद्युतधारेने त्यात उष्णता निर्माण होते. यास विद्युतधारेचा औष्णिक परिणाम असं म्हणतात. हा परिणाम तुमच्या रफवहीमध्ये लिहून घ्या. मी डबल सांगतोय. When a resistor is connected in an electrical circuit, heat is produced in it due to the current. This is known as the heating effect of current. बघा, विद्युत परिपथामध्ये विद्युत रोध जोडल्यास विद्युतधारेने त्यात उष्णता निर्माण होते. यास विद्युतधारेचा औष्णिक परिणाम असे म्हणतात. तर हा जो परिणाम आहे तुम्ही आता लिहून घेतला असेल. या ठिकाणी काही आकृत्या दाखवलेल्या आहेत. त्यामध्ये कॉईल कुंतलाचे कुंतल, कॉईल सोलेनॉइड टाईप कुंतल. बघा ते आकार, बघा आकारावरून त्यात तुम्हाला ते लक्षात येईल. कॉईल ऑफ कुकर, शेगडीची कॉईल, कॉईल ऑफ हिटरची कॉईल. यूज ऑफ कॉईल इन ए बल्ब. बघा या ठिकाणी एक काचेचा बल्ब इथे दाखवलेला आहे. याच्यामध्ये सोलेनॉइड टाईप कॉईल आहे. त्या ठिकाणी ही जी कॉईल आहे ती कुंतल या प्रकारची बल्बमध्ये जी कॉईल असते, तार असते, ती या प्रकारची तार असते. पुन्हा याच्यामध्ये या ग्लासची जर आपण रचना बघितली, स्ट्रक्चर ऑफ ग्लास, याच्यामध्ये बघा या ठिकाणी काचेचा ग्लास असतो. काचेचा का असतो? कारण ते पारदर्शक असतं, आतला प्रकाश बाहेर पडला पाहिजे. पुन्हा त्या ठिकाणी काचेचा एक आधार त्या ठिकाणी असतो, हे ग्लास सपोर्ट. इथं जर आपण बल्ब बघितला तर त्या ठिकाणी एक काचेचा सपोर्ट त्या ठिकाणी असतो. याच्यामध्ये व्हॅक्यूम नायट्रोजन गॅस असतो, म्हणजे निर्वात पोकळीमध्ये नायट्रोजन गॅस भरलेला असतो. इथं स्क्रू कॅप असते, ज्यामुळं त्या ठिकाणी बल्ब त्या होल्डरमध्ये बसतो. तर या ठिकाणी अशा प्रकारची रचना या बल्बची असते, ग्लास बल्बची असते, काचेच्या बल्बची असते रचना, जो की आपल्याला प्रकाश देतो. आता असे बल्ब या ठिकाणी सध्या बंद झालेले आहेत, कारण की हे बल्ब जास्त विद्युत ऊर्जा खातात. Equipment such as a water boiler, electric cooker, electric bulb make use of heating effect of the electric current. Equipment such as a water boiler, electric cooker, electric bulb make use of heating effect of the electric current. बघा, पाणी गरम करण्यासाठीचं बॉयलर, विजेवर चालणारी शेगडी, विजेचा बल्ब, अशी अनेक उपकरणं विद्युतधारेच्या औष्णिक परिणामाचा उपयोग त्या ठिकाणी करतात. इलेक्ट्रिकल कंडक्टर्स, हे जे आपण आता सांगितलेले आहेत, हे आपल्या घरामध्ये आहेत. बघा, पाणी गरम करण्यासाठीचं बॉयलर, हीटर म्हणू आपण त्याला. विजेवर चालणारी शेगडी आपल्या घरात आहे, विजेचा बल्ब आपल्या घरात आहे. असे विद्युतच्या औष्णिक परिणामावर चालणारी बरीचशी उपकरणं आहेत.
इलेक्ट्रिकल कंडक्टर्स हॅविंग हायर रेजिस्टिव्हिटी आर युज्ड हिअर. बघा या ठिकाणी हे जे वाहक पदार्थ असतात, अशा वाहक पदार्थामध्ये रोधकता जास्त असते. अशा रोधकता जास्त असलेल्या मटेरियलचा पदार्थाचा वापर या उपकरणामध्ये, या साहित्यामध्ये केला जातो. फॉर एक्झाम्पल, ए कॉईल मेड ऑफ ऑन ॲन ॲलॉय नायक्रोम इज युज्ड इन ए इलेक्ट्रिक हीटर कुकर ॲज ए रजिस्टार. बघा या ठिकाणी या ठिकाणी आपण आता जे उदाहरणं सांगितले यामध्ये नायक्रोम या मिश्र धातूच्या कुंतलाचा उपयोग विजेच्या शेगडीमध्ये केला जातो. आपल्या घरात जी विजेची शेगडी जी आहे त्याच्यामध्ये नायक्रोमची तार आहे. याच्यामध्ये अत्यंत तीव्र असं विद्युत रोध त्या ठिकाणी असलेलं मटेरियल त्या ठिकाणी वापरलं जातं. वायर टंगस्टन वायर इज युज्ड इन ए इलेक्ट्रिक बल्ब. आपला हा जो बल्ब आहे, या बल्बमध्ये ही जी तार आहे, ही तार टंगस्टन या धातूपासून बनवलेली तार आहे. त्या तारेचा उपयोग करून तर या ठिकाणी टंगस्टन धातूचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो. विद्युतधारेमुळे ही तार तापते. सुमारे 3400 अंश सेल्सिअसपर्यंत ही तार तापते. किती? 3400 अंश सेल्सिअसपर्यंत ही टंगस्टन तार जी आहे ही इतक्यापर्यंत ही काय करते? तापते. आणि तापले की त्यातनं प्रकाश बाहेर पडतो. तप्त तारेपासून उष्णतेची काही प्रमाणामध्ये प्रारण होते. बघा या ठिकाणी टंगस्टन वायर इज युज्ड इन ए इलेक्ट्रिक बल्ब. बिकॉज ऑफ द करंट दिस वायर गेट्स हिटेड टू नियरली increase 3400 degrees Celsius and emit light. The hot wire also radiate heat to certain extent. बघा याच्यातनं काही प्रमाणामध्ये उष्णतेचं प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होतं. प्रारण म्हणले की त्याला माध्यमाची आवश्यकता नसते. एवढ्या ह्याच्यापर्यंत ही म्हणजे तार तापते. ऑलवेज रिमेंबर the unit of electric power 1 watt is a very small unit. Hence 1000 watt or 1 kilowatt is used as a unit to the measure electric power in practice. If 1 kilowatt power is used for a 1 hours, it will mean 1 kilowatt into 1 hours of electrical energy is used. See equation number 1. बघा या ठिकाणी विद्युत शक्ती जी आहे तिचं 1 वॅट हे एकक जे आहे खूप लहान आहे. म्हणून 1000 वॅट म्हणजेच 1 किलोवॅट. 1000 वॅट बघा 1000 वॅट बरोबर आहे 1 किलो वॅट. हे व्यवहारामध्ये विद्युत शक्ती मोजण्यासाठी वापरलं जातं. 1 तासभर जर 1 किलोवॅट एवढी विद्युत शक्ती वापरली, 1 तासभर जर 1 किलोवॅट एवढी विद्युत शक्ती वापरली तर 1 किलोवॅट पर आवर्स एवढी विद्युत ऊर्जा वापरली होईल असं त्या ठिकाणी होईल. तर समीकरण नंबर 1 जे आहे आपलं ते पाहू शकता तुम्ही. 1 किलोवॅट पर आवर्स बरोबर आहे 1 किलोवॅट आवर्स बरोबर आहे 1000 वॅट गुणले 3600 सेकंद. 3600 सेकंद म्हणजे आता इथं आवर आहे. आवर म्हणजे घंटा. एका घंट्यामध्ये 3600 सेकंद असतात. किती? 3600. एका घंट्यामध्ये 3600 सेकंद असतात. तर याचं आपण त्या ठिकाणी हे जे केलं आपण बघा या ठिकाणी आता त्यांनी खाली या ठिकाणी पहा तुम्ही
या ठिकाणी बघा 1 किलो वॅट आवर्स इज इक्वल टू 1 किलो वॅट आवर्स इज इक्वल टू 1000 वॅट इंटू 3600 सेकंद इज इक्वल टू 3.6 इंटू 10⁶ वॅट सेकंद इज इक्वल टू 3.6 इंटू 10⁶ जूल्स. बघा या ठिकाणी 1 किलो वॅट आवर्स बरोबर आहे 1 किलो वॅट आवर्स बरोबर आहे 1000 वॅट गुणले 3600 सेकंद एका घंट्यामधले सेकंद. आपण याला कसं लिहिलं पुन्हा बघा या ठिकाणी काय केलं आपण या ठिकाणी बघा या ठिकाणी काय केलं आपण बघा 36 जे आहे आता हे किती शून्य आहे 1 2 3 शून्य हजारवर आणि 36 वर किती शून्य आहे 4 आणि 5 म्हणजे हे आधी असं होईल बघा 36 गुणिले 10⁵ हे जे आहे हे आधी असं असेल. आता हे 5वा घात कसा आला आपण काय केलं त्याला संक्षिप्त रूपात घेतलं आपण म्हणजे 1000मधले 3 शून्य आणि 3600मध्ये 2 शून्य किती झाले 5 शून्य म्हणजे 36 गुणले 10⁵ घात असं आलं. परत त्याला आपण संक्षिप्त केलं हा दशांश आपण त्याला इकडं घेतला आधी इकडं सरकवलं इकडं सरकवलं आपण हा दशांश इथे घेतला 3.6 घेतलं तर या ठिकाणी किती होईल मग आता 6 होईल. किती होईल 6 जे इथं खाली आले 3.6 गुणले 10⁶ घात वॅट सेकंदमध्ये आपण त्याला जूल असं आपण त्या ठिकाणी म्हणू आपण. Several times we hear or read about a building catching fire due to the short circuit. Sometimes if we switch on a equipment in our house, the electrical fuse wire melt and the electric supply shut down. Let us discuss about the cause briefly. The home electrical connection consists of live, neutral and earth wires. The live and the neutral wires have potential difference of 220 volt. The earth is connected to the ground. Due to a fault in the equipment or if the plastic coating on the live and the neutral wires gives way, the two wires come in contact with each other and a large current flows through it producing heat. If any inflammable material such as a wood, cloth, plastic exits around the place, it can catch fire. Therefore, a fuse wire is used a precautionary measure. We have learned about fuse wire in the previous standard. As soon as high current flows in a circuit, the fuse wire melts and breaks the circuit and any mishap is avoided. बघा आपण अनेक वेळा आपण एखाद्या इमारतीला लघु परिपथाने त्याला इंग्लिशमध्ये शॉर्ट सर्किट असं म्हणतात आग लागल्याचं आपण ऐकतो. बघा बऱ्याच वेळेस आपण पेपरमध्ये न्यूजमध्ये टी व्हीच्या बातम्यामध्ये की शॉर्ट सर्किटनं आग लागली अशा कंपनीची आग आपण कंपनी असेल
किंवा घरामधली आग लागली असेल अशी बातमी आपण ऐकत असतो, वाचत असतो, बघत असतो. कधीकधी आपल्या घरामध्ये एखादं विद्युत उपकरण चालू केल्याबरोबर वितळतार फ्यूज वितळून खंडित होते व विद्युत पुरवठा बंद होतो. असं आपल्या घरामध्ये घटना घडलेल्या असतात. असं घटना घडते आपल्या घरात बी, की बऱ्याच वेळेस काय होतं, शेगडीची तार वितळते. आपल्या घरात शेगडी सध्या बंद झालेली आहे, कुणी वापरत नाही शेगडी सध्या. पण त्या शेगडीची तार जर वितळून एकमेकाला चिटकली तर त्या ठिकाणी फ्यूज उडतं ते. कारण वायरमध्ये न्यूट्रल आणि त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी असं म्हणून आपण वीजयुक्त तार आणि तटस्थ तार जर एकमेकाला चिटकल्या तर त्या ठिकाणी चिटकल्यानंतर त्या ठिकाणी रोध कमी होतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये विद्युत वाहते आणि त्या ठिकाणी जे फ्यूज असतं ते तार वितळून जाते आणि तार वितळली, जास्त मोठ्या प्रमाणामध्ये विद्युत वाहिल्यामुळं त्या ठिकाणी जास्त उष्णता तयार होते आणि ती उष्णता तयार झाल्यामुळं त्या ठिकाणी ती तार काय होते, वितळून जाते आणि विद्युत पुरवठा बंद होतो. याचे कारण आपल्याला अजून सांगता येईल की घरामध्ये ज्यावेळेस लाईट फिटिंग केलेली असते त्या लाईट फिटिंगमध्ये 3 तारा असतात. वीजयुक्त तार, तटस्थ तार आणि भूसंपर्कन तार, त्याला आपण आर्थिंग असं म्हणतो आपल्या भाषेमध्ये. अशा 3 तारा असतात. वीजयुक्त आणि तटस्थ तारामध्ये जवळपास 220 व्होल्ट इतकं विभवांतर असतं. भूसंपर्कन तार जमिनीस जोडलेली असते, पण प्रत्येकाने लाईट घरात घेतल्यानंतर आर्थिंग करणं गरजेचं आहे, भूसंपर्क करणं गरजेचं आहे. का गरजेचं आपण पुढे त्याची माहिती आपण घेणारच आहोत. उपकरणातील दोषामुळं किंवा वीजयुक्त तार व तटस्थ तार यावरील प्लास्टिक आवरण निघून गेल्यामुळं या दोन्ही तारा एकमेकांना चिकटल्यास त्यातून खूप मोठी विद्युतधारा त्या ठिकाणी वाहते. व त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता निर्माण होऊन आजूबाजूला ज्वालाग्रही पदार्थ, उदाहरणार्थ लाकूड, कापड, प्लास्टिक इत्यादीवर ते ठिणगी पडली त्या आगीचं उष्णता निर्माण होऊन, तर त्या ठिकाणी आगीचा भडका उडू शकतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये आग लागू शकते. त्याच्यामध्ये आपलं आर्थिक जीवित हानी होऊ शकते. त्यामुळं काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी खबरदारी म्हणून वितळ तारेचा फ्यूज म्हणून उपयोग केला असतो. कारण वितळ तारचं काम काय असतं, कारण जर त्या ठिकाणी जास्त विद्युत व्हायला लागली तर ती वितळ तार जी वितळते आणि विद्युत पुरवठा खंडित होतो आणि पुढचं संकट जे येणार आहे ते येत नाही. वितळ तार जी काय आहे त्याच्याविषयी बरीचशी माहिती आपण पाठीमागच्या वर्गामध्ये म्हणजे 9वीच्या वर्गामध्ये याची माहिती आपण घेतलेली आहे. वितळ तार जी असते ही काय करते, विद्युत धारा खंडित करते आणि पुढचा अनर्थ जो असतो तो काय होतो, टळतो. याच्यामध्ये एक आपला जो आहे फाइंड आउट चेक मंथली इलेक्ट्रिसिटी बिल रिसिव्ड फ्रॉम द इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कॉर्पोरेशन लिमिटेड. ऑब्झर्व व्हेरियस डिटेल्स अँड गेट इन्फॉर्मेशन अबाउट देम. द इलेक्ट्रिसिटी बिल स्पेसिफाइज द uses of units. What is the unit? When 1 kilowatt hours electrical energy is used, it is termed as a 1 unit of energy. बघा, विद्युत मंडळाकडून दर महिन्याला येणारे वीज वापरायचे देयक तपासा, त्यातील विविध बाबीची माहिती करून घ्या. वीज बिलात वीज वापर युनिटमध्ये देतात.
जनरली आपण बघतो आपण. हे युनिट नेमकं काय याची माहिती इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही घ्यायची. 1 किलो वॅट आवर्स इतकी विद्युत ऊर्जा वापरल्यास त्याला 1 युनिट असं म्हणतात. तर या ठिकाणी त्याचं उत्तर बी दिलेलं आहे. नेटवर पाहण्याची काही गरज नाही. Many times, particularly in the summer season, huge electrical power is used in the evening due to home lighting, fans, air conditioners, use of electricity in shop, etc. As a result, excessive current is drawn from the transformer supplying the electricity, and if the capacity of the transformer is insufficient, its fuse wire melts and the supply gets shut down. Such events occur due to overloading. बघा, अनेक वेळा विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात सायंकाळी घरोघरी दिवे, पंखे, वातानुकूलन यंत्रे, AC, आपण त्याला AC म्हणतो आपण, कूलर, दुकानामधील वीज वापर या सर्वामुळं मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाळ्यामध्ये विद्युत शक्ती वापरली जाते, म्हणजे लाईट वापरली जाते. अति प्रमाणात विद्युतधारा विद्युत पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरकडनं ओढली जाते व त्या ट्रान्सफॉर्मरची तेवढी क्षमता नसल्यास त्याची वितळतार वितळते व पुरवठा बंद होतो. असं आपण उन्हाळ्यामध्ये अशा घटना आपण अनुभवल्या असतील. तर हे जे घटना घडते की लाईट अचानक जाणे, कारण त्या ठिकाणी आपण त्या DP म्हणतो, आपण आपल्या भाषेमध्ये काय म्हणतो आपण, DP. त्या DPच्या क्षमतेपेक्षा जर जास्त विद्युत वाहिली जात असेल, ओढून घेतली जात असेल, दुकानामध्ये असेल, घरामध्ये असेल, तर त्या ठिकाणचं जे फ्यूज आहे ते फ्यूज काय होतं, त्या ठिकाणी आपल्या भाषेमध्ये उडतं म्हणतो आपण फ्यूज, म्हणजे पुरवठा बंद होतो. तर ही जी घटना असते ही ओव्हरलोडिंगमुळं त्या ठिकाणी घडते. ओव्हरलोड म्हणजे काय, अतिभार होतो आणि त्या ठिकाणी ते वितळते आणि लाईट बंद पडते. डू यू नो these days miniature circuit breakers, in short form MCB, switches are used in homes. When the current in the circuit suddenly increases, this switch opens and current stops. Different types of MCB are in use for the entire house. However, the usual fuse wire is used. बघा, या ठिकाणी आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर एक चित्र दाखवलेलं आहे MCBचं, मिनिचर सर्किट ब्रेकर. बघा, आता जनरली एक चौकोनी डब्बा असतो बघा, त्या चौकोनी डब्यामध्ये हे असे स्विचेस लावलेले असतात. याला हे असे बटन स्विच असतात. जर ओव्हरलोडिंग झालं किंवा अर्थिंग झाली तर हे जे स्विच असतात हे खाली पडतात, वर असतात ते खाली येतात. आधी कुठं असतात ते असे असतात, वर असतात ते पुन्हा कुठं येतात, खाली येतात. खाली आलं की वीज पुरवठा काय होतं, खंडित होतं. हे आपोआप होतं. जास्त विद्युत वाहिली गेली की याच्यामध्ये हे स्विच खाली पडतात, म्हणजे पुढचा अनर्थ काय होतं, टळतो आपण. तर जनरली असे स्विच सध्या MCB म्हणतो आपण त्याला, वापरले जातात घरोघरी. तर दुसऱ्या चित्रामध्ये डिफरंट टाईप्स ऑफ फ्युजेस इन यूज. बघा, या ठिकाणी या चित्रामध्ये
वेगवेगळ्या प्रकारचे फ्यूज या ठिकाणी दाखवलेले आहेत. आपल्या घरी हे फ्यूज असतं बघा, जनरली आपण वापरत असतो. हे फ्यूज बघा CD मध्ये, DVD मध्ये वगैरे लावतात. असे हे फ्यूज मोटरसायकलमध्ये सुद्धा असतात असे फ्यूज. असे काही TV च्या वगैरे LCDच्या पॅनलवर हे असे या ठिकाणी फ्यूज बसवलेले असतात ठिकठिकाणी. याचं काम तुम्हाला कळालं असलं तर, किंवा जर ओव्हरलोड होत असेल, लाईट ओढली जात असेल तर हे याच्यातली तार जी आहे ती वितळते आणि तार वितळते म्हणजे पुढचं जे अनर्थ आहे, जास्त ओव्हरलोडिंगमुळं, जास्त अतिभारामुळं, जास्त विद्युत वाहण्यामुळं त्याच्यामुळं लाईट उष्णता निर्माण होऊ शकते आणि ती उष्णता निर्माण होऊन त्या ठिकाणी अनर्थ होऊ शकतो. कारण आपण काही घरामध्ये वायर जे असतं आपलं लाईटीचं वायर, ते वरच्या साईडने गेलेलं असतं भिंतीच्या. मग खाली लाकडी वस्तू असतात, TV असते, प्लास्टिकच्या वस्तू असतात, कपडे वगैरे असतात ठेवलेले त्या ठिकाणी. याच्यावर पडून त्याला आग लागू शकते. तर हे पुढचा अनर्थ टळावा म्हणून या ठिकाणी या फ्यूजमध्ये वितळ तार दिलेली असते. जास्त विद्युत व्हायला लागली की ती तार वितळते आणि पुढे विद्युत जात नाही आणि पुढचा अनर्थ होत नाही. या ठिकाणी 2 एक्झाम्पल दिलेले आहेत, सोडवलेली उदाहरणं. एक्झाम्पल नंबर 1 बघा, मी वाचतो, आपण समजून घेऊन त्याला. A 6 meter long wire made from an alloy nichrome is shaped into a coil and given for producing heat. It has a resistance of 24 ohms. Can we get more heat if the wire is cut into half of its original length and shaped into a coil? For getting energy, the two ends of the wire are connected to a source with the potential difference of 220 volt. बघा या ठिकाणी उदाहरण 1 मध्ये नायक्रोम या मिश्र धातूपासून तयार केलेली 6 मीटर लांबीची तार, किती 6 मीटर लांबीची तार, तिचे कुंतल करून उष्णता निर्माण करण्यासाठी दिली आहे. बघा या ठिकाणी नायक्रोम या मिश्र धातूपासून तयार केलेली 6 मीटर लांबीची तार तिचे कुंतल करून उष्णता निर्माण करण्यासाठी दिली आहे. तिचा विद्युतरोध 24 ओहम इतका आहे. ही तार निम्म्यावर तोडून कुंतल तयार केले तर मिळणारी उष्णता अधिक असेल का? शक्ती मिळवण्यासाठी तारेची कुंतलाची टोके 220 व्होल्ट विभवांतर असणाऱ्या स्रोताला जोडलेली आहेत. बघा या ठिकाणी एक लक्षात घ्या की यांनी सांगितले नायक्रोम या मिश्र धातूपासून 6 मीटरची तार, ही 6 मीटरची तार, किती 6 मीटरची तार, 6 मीटरची तार, त्याचं कुंतल केलं. कुंतल म्हणजे काय केलं आपण, त्याचं असं केलं आपण, अशी आपण ती रचना केली. 6 मीटर तारेचं आपण असं कुंतल तयार केलं पहिलं. आणि याच्यामध्ये 24 ओहम हा रोध आहे. या तारेचा किती रोध आहे? 24 ओहम आहे. हे एक लक्षात घ्या. आता हीच तार आपण काय केले, 3 मीटर, किती मीटर आहे? 3 मीटर. हीच तार किती मीटर आहे? 3 मीटर. 3 मीटर ही तार, म्हणजे अर्धी आपण तार घेतली, तिचं एक कुंतल केलं आपण. कुंतल कसं केलं म्हणजे हे म्हणजे काय, अशी रचना म्हणजे स्प्रिंग टाईप रचना म्हणजे काय कुंतल म्हणून आपण. त्याची रचना 3 मीटरची रचना कशी केली, अशी केली.
त्याने प्रश्न काय केला आहे की याच्यातून जी मिळणारी उष्णता आहे याच्यातून तेवढी उष्णता याच्यामध्ये आहे का, कमी होईल का जास्त होईल, ती अधिक असेल का असा प्रश्न या ठिकाणी केलेला आहे. आणि या दोन्ही म्हणजे तारेचं टोकं त्या ठिकाणी 220 युगांतर असलेल्या स्रोताला जोडलेले आहेत. म्हणजे विद्युतला सॉकेटला जी लाईटची आपली सॉकेट आहे त्याला जोडलेलं आहे. तर गिवन काय बघा, रेजिस्टन्स 24 ohms, potential difference is 220 volt. A coil of whole wire P is equal to V square divided by R is equal to V square is 220 square divided by 24. आता हे आपण जे आहे पहिलं जे आहे बघा, दिलेली माहिती काय आपल्याला या ठिकाणी, विद्युत रोध किती आहे 24 ओहम आहे. किती आहे 24 ओहम. विभवांतर किती आहे 220 व्होल्ट. आता पहिलं बघू आपण, पहिला प्रश्न जे आहे आपण 6 मीटरचं म्हटलेलं आहे. बघा, अखंड तारेचं जे कुंतल आहे, हे कुंतल त्याच्यामध्ये बघा व्ही जे आहे किती आहे 220 आहे विभवांतर. म्हणजे 20चा वर्ग म्हणजे 220चा वर्ग भागिले 24 म्हणजे या ठिकाणी 24नं 220च्या वर्गाला काय करायचं आहे, भागायचं आहे. म्हणजे आपण असं करू, या ठिकाणी 220 गुणिले 220चा वर्ग म्हणजे आपण 2 असं लिहून घेऊ शकतो आपण. तर भागिले किती 24. बघा या ठिकाणी 220चा वर्ग म्हणजे 220 गुणिले 220 भागिले किती 24. 220 गुणिले 220चा गुणाकार आहे 48,400 भागिले 24 असा. 48,400 भागिले 24. आता या ठिकाणी याचाच आपण भागाकार केला तर बघा याचा जर आपण भागाकार केला तर या ठिकाणी तो येतो बघा 2016.66 एवढा भागाकार येतो. 48,000 भागिले 400 48,400 भागिले 24चा भागाकार 2016 म्हणजे 2016.66 2016.66 एवढं उत्तर याचं या ठिकाणी येतं. म्हणजे हे वॅट्स समजा आपण त्याला वॅट्स किती आलं 2016 समजू आपण. आता दुसरं जे आहे पुस्तकात हे 201 दिले, आपलं किती आलं थोडं काय असेल, आपण किती काढलं आपण आपण या ठिकाणी 2016 आलेला आहे, भागाकार तेवढा येतो. दुसरं जे आहे बघा याच्या ठिकाणी पहिलं किती आलेलं आहे 2016. आता दुसरं किती आहे परत आहे पी बरोबर निम्म्या तारेचं कॉईल ऑफ हाफ लेंथ वायर. म्हणजे आपण आधी काय केलं तर 6 मीटरचं कुंतल केलं तर आणि नंतर कितीच केलं आपण 3 मीटरचं कुंतल केलं. प्रश्न असा आहे किंवा 6 मीटरचं कुंतल असताना किती उष्णता तयार होते, तेवढी उष्णता 3 मीटरचं कुंतल असताना निर्माण होते का, असा प्रश्न या ठिकाणी आहे समजा.
तर या ठिकाणी आपण बघू आपण या ठिकाणी पहिल्या वेळेस 2016 उत्तर आले. किती? हे 2016 असं हे उत्तर आहे. 2016 हे उत्तर त्या ठिकाणी आलेलं आहे पहिल्या ह्याच्या वेळेस. आता हे उत्तर चुकीचं आहे इथलं. आता आपण काय करू, आपण या ठिकाणी परत आपण हे जे आहे हे सोडून बघू आपण. हे 220 गुणिले 220 भागिले, आता बघा या ठिकाणी 6 मीटर त्या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी 24 म्हणजे 6 मीटर असताना लांबीच तार असताना त्या ठिकाणी 24 ओहम इतका रोध होता. आता तार निम्मी झाली, मग रोध कसा होईल? निम्मा होईल. म्हणजे किती होईल तो? 12 होईल. किती? 12 ओहम. किती? 12. आपण पहिलं ज्यावेळेस घेतलं होतं आपण, हे पहिलं जे होतं की 220 चा वर्ग शेषस्थानी 24 काय आहे त्या ठिकाणी इतका रोध होता 6 मीटर असताना. किती मीटर असताना? 6 मीटर असताना 24 रोध होता. तर 3 मीटर असताना रोध किती असेल मग? 12 ओहम. 24च्या निमा किती? 12 ओहम असेल. तर या ठिकाणी 220 गुणिले 220 भागिले 12. मगासारखं त्या ठिकाणी त्याचा जे आहे गुणाकार जो आहे 48,400 220च्या वर्गाचा वर्ग म्हणजे 220चा वर्ग किती येतो? 48,400 येतो. छेदस्थानी 12, कारण तार आपण निम्मी केलेली आहे. तार आपण काय केलेली? निम्मी तार त्या ठिकाणी केलेली आहे. कशी? निम्मी तार. मग या ठिकाणी याचा जो भाग करेल समजा बघा या ठिकाणी पहिल्यामध्ये उत्तर किती आलं? याच्यामध्ये किती आलं उत्तर आपलं? 2016 आलं पहिल्यामध्ये. आता दुसऱ्यामध्ये किती ते बघू आपण याच्यामध्ये. तर 220 गुणले 220 म्हणजे वर्ग म्हणजे दोनदा आपण लिहू शकतो आपण त्याला. तर ते येतं बघा 48,400 भागिले 12. तर याचा जो भागाकार येतो तो येतो 4033. म्हणजे या ठिकाणी एवढं वॅट या ठिकाणी वापरायचं. पहिल्यांदा 24 आपलं 12 मीटर 6 मीटर तार असताना, किती मीटर असताना? 6 मीटर तार असताना एवढं वॅट तयार व्हायचे. आणि ज्यावेळेस 3 मीटर तार ज्यावेळेस आपण वापरली त्यावेळेस एवढं वॅट तयार व्हायले. म्हणजे तारीची लांबी जी आहे ती जर आपण कमी केली तर त्या ठिकाणी उष्णता काय होईल? वाढेल. उष्णता काय होईल? वाढेल. दुसरं उदाहरण या ठिकाणी दिलं आहे अजून. एका 9 ओहम विद्युत रोधाला एक घट जोडला आहे. घट म्हणजे बॅटरी म्हणून आपण. एक सेल इज कनेक्टेड टू ए 9 ओहम्स रेजिस्टन्स बिकॉज ऑफ विच हीट ऑफ 400 joules is produced per second due to the current flowing through it. Obtain the potential difference applied across the resistance. एका 9 ओहम विद्युतरोधाला एक घट जोडला आहे. घट म्हणजे बॅटरी म्हणून आपण त्याला. काय म्हणू आपण त्याला? बॅटरी. त्यामुळं त्यातून वाहणाऱ्या विद्युतधारेमुळं विद्युतरोधात प्रति सेकंदास 400 जूल इतकी उष्णता निर्माण होत आहे. तर प्रश्न असा आहे, विद्युतरोधास किती विभवांतर लावले आहे ते काढा. आपलं काय काय दिलं आहे? गिवन इज अ हीट ॲट 400 जूल पर सेकंड मीन्स. बघा प्रति सेकंद 400 जूल इतकी उष्णता म्हणजेच P बरोबर P इज इक्वल टू 400 जूल्स डिवाइड बाय 1 सेकंद.
P इज इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर. बघा या ठिकाणी P जे आहे P बरोबर आहे व्हीचा वर्ग छेदस्थानी आर. आता या ठिकाणी आपल्या ज्या किमती आहेत त्या दिलेल्या त्या किमती आपण ठेवून देऊ. आपण आपला प्रश्न काय विचारलेला आहे या ठिकाणी, किती विभवांतर लावलेलं आहे म्हणजे व्ही विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे? व्ही विचारलेलं आहे. तर बघा या ठिकाणी व्ही काय करायचं, जे विचारलं ते एका साईडला घ्यायचं आणि जे माहीत आहे ते एका साईडला घ्यायचं. आता याच्यातलं 400 जे आहे ते काय, 400 म्हणजे पॉवर आहे, पी आहे लक्षात, म्हणजे उष्णता आहे. पुन्हा हे 9 काय आहे, 9 हे रेजिस्टन्स आहे म्हणजे रोध आहे, तो 9 आहे. आता व्ही विचारले, विभवांतर विचारले ते आपण काढू. आपण म्हणजे 400 बरोबर आहे पी म्हणजे 400 बरोबर आहे व्हीचा व्ही. आर किती आहे, 9 आहे. म्हणजे 9 आपण जर इकडे घेतले, इथं 9 हे कसे भागलेत, इकडं आले ते गुणले होऊन जाईल. ते 400 गुणिले 9 बरोबर व्हीचा वर्ग. तर या ठिकाणी हे जे आपण या ठिकाणी केलं, आता बघा व्ही बरोबर, म्हणून व्ही बरोबर अंडररूट इन ब्रॅकेट 400 इंटू 9 इज इक्वल टू 20 इंटू 3 इज इक्वल टू 60 व्होल्ट. 60 व्होल्ट. बघा या ठिकाणी वर्गमुळामध्ये आता व्हीचं आपण काय केलं, वर्ग आहे ते वर्ग काढून टाकला. वर्ग काय केला, काढून टाकला. म्हणजे पुढची संख्या वर्गमुळात घ्यावी लागेल आपल्याला. म्हणजे 400 गुणिले 9 हे वर्गमुळात घ्यावं लागेल, कारण व्हीचा वर्ग आपण काढून टाकलेला आहे. तर 400चा वर्गमूळ किती आहे, 20 आणि 9चं किती आहे, 3. आपण याचं वर्गमूळचं काढलं तर म्हणजे 20 गुणिले 3 म्हणजे 60 व्होल्ट विभवांतर याचं निर्माण होईल. तर या ठिकाणी दुसरं एक उदाहरणं आहेत 2. ती उदाहरणं सोपीच आहेत, समजण्यासारखी आहेत. आपण ते लगेच पाहू, आपण लागलीच पाहू आपण. Example number 3, an electrical iron uses a power of 1100 watt when set to higher temperature. If set to lower temperature, it uses 330 watt power. Find out the electric current and the respective resistances for the two settings. The iron is connected to a potential difference of 220 volt. Given is potential difference is 220 volt. Power is 1100 watt. ए असताना म्हणजे एक ह्याच्यामध्ये असताना मग या ठिकाणी 2 प्रश्न आहेत. एक पहिल्या प्रश्नामध्ये एमध्ये 1100 वॅट आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये 330 वॅट आहे. म्हणजे या ठिकाणी प्रश्न असा आहे, बघा विजेवर चालणारी इस्त्री उच्च तापमानास निर्धारित केली असताना 1100 वॅट विद्युत शक्ती वापरते. तर कमी तापमान निर्धारित केले असताना 330 वॅट विद्युत शक्ती वापरते. मग या ठिकाणी 2 ऑप्शन आहेत, 1100 वॅट आणि 300 वॅट. या दोन्ही निर्धारणासाठी वाहणारी विद्युतधारा आणि त्यावेळेचा विद्युतरोध काढा. इस्त्री 220 विभवांतरला जोडलेली आहे. आपल्याला या ठिकाणी 2 टप्प्यात हे गणित सोडवायचं आहे. पहिल्यामध्ये 1100 वॅट असताना आणि दुसऱ्या वेळेस 330 वॅट असताना. 1100 वॅट असताना बघा आपल्याला काय विचारलं त्यांनी, विद्युतधारा आणि विद्युतरोध असे 2 प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. तर बघा पहिला प्रश्न जो आहे आय म्हणजे काय, विद्युतधारा. ते आपण पहिल्यांदा आपण काढू. आपण 1100 वॅट असताना आय इज इक्वल टू I1. हे 2 प्रश्न आहेत आपल्या या ठिकाणी. I1 इज इक्वल टू पी डिवाइड बाय व्ही. पी किती आहे, 1100. व्ही किती आहे, कॉन्स्टंट दोन्हीमध्ये 220च आहे. 1100 भागिले 220. 1100 भागिले 220 म्हणजे बघा
हे शून्य कटलं म्हणजे असं 1100 भागिले 220, हे शून्य कटलं, हे शून्य कटलं. हां, आता या ठिकाणी 11 1 11, 11 2 22 आणि I1 is equal to P divided by V is equal to 1100 divided by 220. 0 0 cancel. 22 5 जा 110. Answer is a 5 ampere. I is a 5 ampere. बघा या ठिकाणी I1 बरोबर P छेदस्थानी V बरोबर आहे 1100 भागिले 220. आता या ठिकाणी 0 0 कॅन्सल झालं आहे, शिल्लक राहिले 110 भागिले 22. 22चा पाढा 110 पर मोजला असता 5 5 हे भाग 22 पंचे 110चे म्हणजे 5चा भाग चालला आहे, म्हणजे आय बरोबर 5 अँपियर. सेकंड आहे बी ऑप्शन असताना म्हणजे 330 ऑप्शन असताना I2 म्हणजे आय म्हणजे विद्युतधारा पी छेदस्थानी व्ही बरोबर आहे 330 भागिले 22. मगासारखंच 0 0 कॅन्सल झालं, शिल्लक राहिलं 33 भागिले 22. 11 1 11, 11 2 22, 11 ते 33 म्हणजे 3 भागिले 2 बे 1 बे 1 उरला, दशांश भाग दिला 10 झाले, बे पंचे 10 म्हणजे 1.5 हे उत्तर त्या ठिकाणी आलेलं आहे. आता हे झालं आयचं. रेजिस्टन्स इज R1 इज इक्वल टू V डिवाइड बाय I1. 220 डिवाइड बाय 5 4 जा 20, remaining is 2 20, 5 4 जा 20. आन्सर इज 44 ओम. बघा रेजिस्टन्स जे आहे रोज जे आहे R1 V छेदस्थानी I1 220 भागिले 5, 5चा पाढा 222 पर्यंत मोजू आपण. 5 चोक 20, खाली उरले 2, 20 झाले. 5 चोक 20 म्हणजे 44 उत्तर आलेलं आहे. दुसरं आहे रेजिस्टन्स R2 V डिवाइड बाय I2 220 डिवाइड बाय 1.5. तर या ठिकाणी आपण काय करू, आता हे दशांश काढून टाकू. रेजिस्टन्स R2 इज इक्वल टू V डिवाइड बाय I2 इज इक्वल टू 220 डिवाइड बाय 1.5 इज इक्वल टू 146. बघा रेजिस्टन्स R2 जे आहे V छेदस्थानी I2 बरोबर आहे 220 भागिले 1.5. आता या ठिकाणी 1.5 जे आहे आपण हे गणित करून बघू. आपण ते आपण डबल करू. या ठिकाणी 220 भागिले 1.5, दशांश कटलं वर शून्य आलं. 15 1 15, 15 2ला भाग जाते 22 घेतले. 15 1 15, खाली उरले 7, 70 झाले. 15 चोक 60, खाली उरले 10 म्हणजे 100 झाले. तर 15 की 90, खाली उरले 10, 10ला 15 भाग जाते दशांश भाग दिला 100 झाले. 15 की 90 परत तेच पोझिशन 15 की 90 म्हणजे 146.66 हे उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. तर 146 हे उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. पुन्हा दुसरं जे आहे प्रॉब्लेम गणित, an electric tungsten bulb is connected into a home circuit. The home's electric supply runs at 220 volt potential difference. When switched on, a current of 0.45 ampere flows through the bulb. What must be power wattage of the bulb if it is kept on for 10 hours?
हाऊ मेनी युनिट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी विल बी कन्झ्युम्ड. बघा, विजेचा एक टंगस्टन दिवा, त्याला आपण बल्ब असं म्हणतो, घरी परिपथात बसवलेला आहे. घरगुती विद्युत पुरवठा 220 व्होल्ट इतक्या विद्युत विभवांतरावर चालतो. चालू केल्यावर जर 0.45 अँपिअर इतकी विद्युतधारा दिव्यातून वाहत असेल तर दिवा किती वॅट विद्युत शक्तीचा असला पाहिजे? हा दिवा 10 तास चालू ठेवला तर किती युनिट वीज खर्च होईल? आपल्याला माहिती दिली बघा. गिवन पोटेन्शियल डिफरन्स इज 220 व्होल्ट, करंट इज 0.45 अँपिअर, फॉर्म्युला इज पॉवर इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स इंटू करंट. Potential difference is 220 into current is 0.45 watt. Answer is 99 watt. 220 गुणिले 0.45 चा गुणाकार 99 वॅट येतो. The bulb must be power of power is 99 watt. तर त्या बल्बची जी काही वॅट आहे, म्हणजे दिवा 99 वॅटचा असला पाहिजे आणि तो 10 तासात किती युनिट खाईल, म्हणजे 99 वॅट इंटू 10 आवर्स इज इक्वल टू 990 वॅट आवर्स. बघा, या ठिकाणी 99 वॅट गुणिले 10 घंटे याचा गुणाकार जर केला तर 990 वॅट आवर्स हे उत्तर या ठिकाणी येतं. आता 990ला आपल्याला काय करायचं आहे, हे कसं आहे, 990 काय आहे, वॅट आवर आहे, याला आपण किलोवॅटमध्ये करायचं. तर 1000 वॅट म्हणजेच 1 किलोवॅट. हे 3 शून्य कटले तर दशांश या ठिकाणी किती येईल, 1 2 3, म्हणजे उत्तर येतं 0.99 किलो वॅट पर आवर हे उत्तर त्या ठिकाणी येतं. तर त्या ठिकाणी जवळपास 0.99 किलो वॅट पर आवर्स एवढी वीज खर्च त्या ठिकाणी होईल. तर या ठिकाणी आपण थांबू. आपण उर्वरित पाढ आपण पुढच्या तासिकेमध्ये आपण घेऊ आपण.